नमस्कार. 8 डिसेंबरपासून आपण हा उपक्रम सुरू करतोय. तर काही सूचनांचं थोडंसं आपण अवलोकन करूया. हा एक प्रयोग आहे. मी त्याच्यातली तज्ज्ञ नाही आणि वैद्य अविनाश जोशी यांनी हा प्रयोग 20 वर्षांपूर्वी केलेला आहे आणि त्याचे परिणाम पण त्यांनी सांगितलेले आहेत. तर ते परिणाम अनुभवण्यासाठी मी हा प्रयोग करते आणि मला असं वाटतं की ही ऊर्जा सगळ्यांनी अनुभवावी की जी मला अनुभवायला मिळते. त्यासाठी मी हे सगळं तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे हे जरी आपण करत असलो, आपल्याला ऊर्जा अनुभवायला मिळत असली तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी सांगितलेली, वैद्यांनी सांगितलेली पथ्यपाणी, औषधं, गोळ्या या आपल्याला मनाने बंद करायच्या नाही आहेत की हे करायला लागलो आहे आपण, छान वाटतंय, ऊर्जावान वाटतंय आणि आता मला कसलाही त्रास नाही आहे तर मी का गोळी घेऊ. तर असं मनाने काहीही करू नका, कारण हे पूरक आहे आपण जे करतोय ते. म्हणजे जे काही आपण औषधं गोळ्या घेतोय किंवा पथ्यपाणी पाळतोय त्याला पूरक म्हणून आपण हा उपक्रम करतो आहोत. त्याच्यामुळे जे काही तुम्ही कराल बदल आपल्या रुटीनमध्ये किंवा गोळ्या घेण्यामध्ये, औषधं घेण्यामध्ये, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच करा. कारण मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मी यातली तज्ज्ञ नाही. मला मेडिकलच्या बाबतीतलं कोणतंही ज्ञान नाही. मी 26 वर्ष एक संस्कृत प्राध्यापिका, शिक्षिका म्हणून काम करते आणि त्यामुळे अक्षरांमध्ये आणि मंत्रांमध्ये विलक्षण शक्ती असते हे मला माहिती होतं, पण ते मी अनुभवलं नव्हतं. ते अनुभवण्याची संधी मिळालेली आहे, ती मी घेते आहे आणि ती तुम्ही घ्यावी असं मला फार मनापासून वाटतंय. म्हणून मी हा उपक्रम चालू केलेला आहे. ओम अम आम इम इम ओम ओम रूम 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 एम ऐम ओम औम अम आहा कम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लं वम शम शम सम हम लं छम न्यम अवयवांकडे लक्ष देऊया.